मनोज जरांगे यांच्या मेव्हण्यासह 9 जणांवर तडीपारीची कारवाई करण्यात आली आहे। या 9 पैकी 6 जण जरांगेंच्या आंदोलनात सक्रिय होते, त्यामुळे जरांगेंच्या आंदोलनाला वाळू माफियांची रसद होती का असा सवाल आता विचारला जातोय। पाहूयात यावरच लोकशाहीचा स्पेशल रिपोर्ट। मेहुण्यामुळे मनोज जरांगे अडचणीत येणार। जरांगेंचा मेहुणा विलास खेडेकर तडीपार। जरांगेंच्या आंदोलनाला वाळू माफियांची रसद। मनोज जरांगे मराठा आरक्षणासाठी प्रचंड मोठा लढा उभारणारे आंदोलन। फक्त जालनाच नाही तर संपूर्ण महाराष्ट्रभर मनोज जरांगेंनी आंदोलनाचा वणवा पेटवला। आंदोलन करत असताना सरकार आणि इतरही नेत्यांवर जरांगेंनी आक्रमकपणे आरोपांचे आसू डोळले। याच मनोज जरांगेंचा मेहुणा विलास खेडेकरला तडीपार करण्यात आलाय। वाळूची तस्करी, जीवे मारण्याची धमकी अशा गंभीर आरोपांखाली विलास खेडेकरसह 9 जणांना परभणी, बीड, जालना आणि संभाजीनगर मधून तडीपार करण्यात आलाय। या 9 जणांपैकी 6 जण हे जरांगेंच्या आंदोलनात सक्रिय असल्याची माहिती समोर आली आहे। विलास हरिभाऊ खेडेकर, मनोज जरांगे यांचा मेहुणा। 2021 साली ट्रॅक्टरद्वारे अवैध वाळू वाहतूक केल्याप्रकरणी गुन्हा दाखल। 2023 साली जालन्यातील शहागडमध्ये बस जाळल्याचा गुन्हा। 2023 साली गोदावरीतून 4,81,000ची वाळू चोरल्याचा गुन्हा। 2023 साली पाथरवाला बुद्रुक येथे गोदावरीतून 500 ब्रास वाळू चोरल्याचा गुन्हा। मेहुण्यावर तडीपारीची कारवाई झाल्यानंतर हे राजकीय षडयंत्र असल्याचा आरोप मनोज जरांगे यांनी केलाय, तर त्याला मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी उत्तर दिलंय। जाणून बुजून आंदोलक गुतवायचे, त्या नावाखाली मराठ्यांचे आंदोलक गुतवायचे। वाघुलेच्या महिला सुद्धा आंदोलन केलं म्हणून तडीपार केल्या, यवतमाळच्या महिला सुद्धा आंदोलन केल्या म्हणून तडीपार केल्या। बीड जिल्ह्यातले सगळे गुन्हे तिथं नसून सुद्धा लोकांवरती घेतलेत। आता हळूहळू तो प्रक्रिया सुरू करणार आहे। ते पाहुणे रावळे मला विनाकारण डागाला विजवणार। कोणाचा शाळा आहे किंवा कोणाचा नातेवाईक आहे याच्यावर कोणाला अटक केली असते। जर काही गुन्हे केले असतील तर त्याच्यावर अटक होते। माझ्याकडे याची माहिती नाहीये, त्याची योग्य माहिती घेऊन आपल्याला सांगेन। मनोज जरांगे यांच्या आंदोलनावर ओबीसी नेत्यांनी अनेकदा टीका केली होती। मनोज जरांगेंना वाळू माफियांकडून आंदोलनात रसद पुरवली जात असल्याचाही आरोप यापूर्वी झालाय। आता खुद्द मनोज जरांगे यांचा मेहुणाच वाळू तस्करी प्रकरणी तडीपार झालाय। जरांगेंच्या आंदोलनाला वाळू माफियांची रसद असल्याच्या या आरोपाला आणखी धार येण्याची शक्यता आहे। ब्युरो रिपोर्ट, लोकशाही मराठी, जालना। लोकशाही मराठी ऐका, पहा, जागरूक रहा।